आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गुस्ताखे नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा या गाण्यावर एखाद्या शाळेत जर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून नृत्य करून घेतल्या जात असेल तर मग हिंदुत्ववादी संघटनांनी या शाळेच्या संचालकांना, प्राचार्यांना, शिक्षकांना दहशतवादी संघटनेचे हस्तक असल्याचा आरोप केला तर तो आरोप चुकीचा आहे का बरोबर आहे हे तुम्ही ठरवायचं आहे। ते ठरवण्यापूर्वी जाऊयात जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या परतूर या गावात। परतूर या गावामधील किड्स वर्ड्स इंग्लिश स्कूल या शाळेचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ, ज्यामुळे सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे आणि आज हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी, न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा गर्भित इशाराही दिला आहे। पाहूयात नेमक्या या व्हिडिओमध्ये आहे काय। ऐसे अल्फाज का इस्तेमाल करते हैं जिससे मुसलमानों के दिलों को ठेस पहुंचती है और उन्हें तकलीफ होती है, जिसके चलते हम हुजूर के दीवाने अपने नबी के नामुस के खातिर अपनी जान तक दे देने को तैयार है। और हमारी सिर्फ एक ही डिमांड होती है, गुस्ताख नबी की एक सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा। और हमारे इसी जज्बे की तर्जुमानी करने आ रहे हैं हमारे स्कूल के कुछ जज्बाती और उन्हार तलबा। प्लीज जोरदार तालियों से इस्तकबाल कीजिए। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह। गुस्ताख नबी की एक सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा। सरतन से जुदा, सरतन से जुदा। गुस्ताख नबी की एक सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा। म्हणजे त्या मुलांच्या मनामध्ये आजपासून या देशाबद्दल, या राष्ट्राबद्दल, या हिंदू धर्माबद्दल किती देश निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा याच्या पहिली पिढी झाली। एक तुम्हाला आता आम्हाला त्याच्याकडे ऑन रेकॉर्ड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला ओरली सांगू शकतो की मागे काही दहशतवादी कार्यामध्ये कार्याचे परभणी, संभाजीनगर या ठिकाणी लोक उचलले। तर परतूर मधला एक मेडिकल वाल्यांचं पोरग त्याला फाशी घेऊन आत्महत्या केली। आपल्या टीमनं फार काळ त्याच्याकडे लक्ष न देता ते विषय लवकर संपवला। म्हणजे साहेब तुमच्याकडे यायचं कारण की आम्ही सामान्य जनता आहे, सकल हिंदू समाज आहे, आम्ही रस्त्यावर येऊ, पण शेवटी काम तुमचं आहे। तुम्हाला हे सगळं जिथं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होतील किंवा राष्ट्रासाठी संरक्षणाचा विषय आपला आहे। परतूर शहरामध्ये
कालच्या आम्ही गेलेल्या व्हिजिटमध्ये आम्ही त्या ग्रामीण भागाच्या शहरी भागामध्ये फिरलो. एका जागी एका माणसाला विचारलं नाही, आमच्या कार्यकर्त्याला विचारलं नाही. आज परतूर शहरामध्ये नवीन चेहऱ्याची माणसं फार दिसतात. आज तिथल्या गौरक्षक असलेल्या मुलांना डायरेक्ट तुम्हाला मारून टाकू, या सगळ्या भावना सहज होत नाही कुठं. तर हा सगळा विषय तुम्हाला या सगळ्या विषयामध्ये या माणसाबद्दल आम्ही दिलेले जे आमच्या सगळ्या टीमने सगळं जे याच्यामध्ये हे केलं, अभ्यास केला आणि त्या कलमाच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला दिलं, त्याच अनुषंगाने आपण याच्यामध्ये कार्यवाही करावी अशी आपल्याकडून सर्वच दखल समाजाच्या वतीनं. परतूर शहरामध्ये वर्ल्ड किड्स इंग्लिश स्कूल म्हणून आहे, त्याचा एक व्हिडिओ आज सोशल मीडियामध्ये एक 4-8 दिवसामध्ये सगळीकडेच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये लहान लहान लेकराला धर्मविरोधी राष्ट्रविरोधी कारवाया करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण दिले जाते असे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये झालेल्या गाण्यामध्ये हा सगळा प्रकार दिसून आला. त्या सगळ्या गाण्यामध्ये त्याच्या मागच्या स्क्रीनवर पाकिस्तानी दहशतवाद्याचा फोटो दाखवून पुढील मुलांना गुस्ताखे नबी की एक ही सजा, सरतन से जुदा या गाण्यावर नृत्य करायला लावणं, या गाण्याचं प्रशोभक असं त्या अँकर जे आहेत त्या अँकरने सुद्धा हे गाणं, या गाण्याची अंमलबजावणी आमच्या इस्लाम धर्माला मानलं नाही तर काय, नबीच्या गुस्ताखीत काय होतं अशी धमकीवाजा अँकरिंग केल्यानंतर ह्या गाण्याचं प्रस्तुतीकरण तिथं झालेलं आहे. म्हणजे या लहान लहान पोरांच्या मनामध्ये आतापासूनच राष्ट्रविरोधी कार्यवाही संदर्भात बिंबावलं जातं का काय याच्यात शंका नाही. कारण की त्याच्यानंतर एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलीने अँकरिंग केलेली आहे, त्या लहान मुलीच्या अँकरिंगमध्ये सुद्धा तोच प्रकार आला की ती मुलगी डायरेक्ट म्हटली की काफिर आणि कुफर हे 2 शब्दाचा उपयोग त्या मुलीने सुद्धा या सगळ्या विषयात केलेला आहे. तर त्या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रविरोधी कार्यवाही म्हणजे कलम टाकून पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये गंभीर दखल घ्यावी, त्या दृष्टिकोनातून आम्ही इथं आमचे कार्यकर्ते श्याम वांगे यांनी इथं फिर्याद दिलेली आहे. ती फिर्याद देण्यासाठी मी आणि आपल्या जालन्यातील सर्व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते इथं आलेलो आहोत. कधी झालेला हा कार्यक्रम काय सांगता येईल? त्या कार्यक्रमासंदर्भात कधी झाला, तारीख काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही, पण 4-8 दिवसापासून जे सोशल मीडियावर व्हायरल झालं, सोशल मीडियावर जे आलं त्या दृष्टिकोनातून आम्ही हा सगळा विषय केला. या सगळ्या विषयामध्ये त्या संस्थेचा जो संस्था चालक आहे तारिक सिद्दीकी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं संचालक मंडळ, त्या संचालक मंडळ आणि तिथं असलेले शिक्षक कर्मचारी या सर्वांना या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी ठरवून या सर्वांवर ही सर्व कार्यवाही झाली पाहिजे. एखाद्या शाळेत जर विद्यार्थ्यांच्या मनावर असे हिंसक विचार बिंबवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. दिलीप पोणेरकर, EDTV न्यूज, जालना.